महाशिवरात्री भक्ती रजनी 2026 मध्ये सहभागी होण्याची दुर्मिळ संधी जे अनाथ संस्थेच्या वतीनं या युगाची शिव असलेल्या माहुतार बाबाजींचे शिष्य श्री गुरु गणेश जगदीशन यांच्या दिव्य उपस्थितीत रात्री 9 ते पहाटे 4 जनार्दन स्वामी आश्रम इथं आजच संपर्क साधा 8779680233 वर। शिवसेना शिंदे गट महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे हे का देणार राजीनामा जाणून घेऊया। नाशिक उपमहापौर निवडीनंतर शिवसेना शिंदे गटात ही खदखद आणि शिंदे गटात निष्ठावंतांवर अन्याय, आयारामांना पदांची खैरात अशी चर्चा आहे। जाणून घेऊया सविस्तर वृत्त। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर राजकीय चित्र स्पष्ट झालं असतानाच शिवसेना शिंदे गटात मात्र अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे। स्वतंत्र लढलेल्या भाजप आणि शिवसेनेने एकत्र येत सत्तेचा तिढा सोडवला, मात्र त्यानंतर काही तासातच शिवसेना शिंदे गटातील असंतोष चव्हाट्यावर आलाय। शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी आपल्याला दोन्हीही पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली। सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे तिदमे यांनी आपला राजीनामा सादर करणार असल्याचे सांगितलं। राजीनाम्याबाबत जारी केलेल्या अधिकृत निवेदनात तिदमे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा राजकीय भविष्याची पर्वा न करता त्यांना मी साथ दिली, मात्र आज निष्ठावंत आणि संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांवरच अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली। तिदमे यांनी आरोप केला की सुमारे 1 वर्षापूर्वी सौदेबाजी करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या अजय बोरस्ते यांना जिल्हा प्रमुख, उपनेते, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पद तसेच महापालिकेतील गटनेते पद अशी 4 महत्त्वाची पदे देण्यात आली, तर 1.5 ते 2 वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या विलास शिंदे यांना सहसंपर्क प्रमुख पद आणि आता उपमहापौर पद देण्यात आलंय। एकीकडे संघटन उभारणी, संघर्ष आणि निष्ठा जपणाऱ्या शिवसैनिकांना डावललं जात असताना दुसरीकडे आयारामांना पदांची खैरात वाटली जात असल्याने पक्षातील अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे, असा आरोप प्रवीण तिदमे यांनी केलाय। दरम्यान यावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी प्रत्युत्तर देताना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड झाली असून शिंदे साहेबांनी केवळ विलास शिंदे यांनाच अर्ज भरण्याचे आदेश दिले होते, असं बोरस्ते यांनी स्पष्ट केले। शिवसेना हा पक्ष आदेशावर चालतो, कोणत्याही व्यक्तीपेक्षा संघटना आणि पक्ष मोठा असतो, असं सांगत अजय बोरस्ते यांनी प्रवीण तिदमे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। महापौर निवडीनंतर उफाळलेला हा अंतर्गत वाद आता शिवसेनेच्या नाशिकमधील संघटनात्मक एकजुटीसमोर मोठं आव्हान ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।